धनु ते वरचं उरकून घ्या पटकन. चागरे काय पाहिजे का? तसं तर मला भारतरत्न पाहिजे, पण जाऊ दे. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय बरं का. पण मी नाही ओळखत तुम्हाला. तुम्ही मागच्या 1-2 महिन्याखाली आमच्या चांदवडीला आलता का हो? होय. तेच म्हणलं कुठेतरी भेटलं तुम्हाला. सारखं बरं तिकडे. तुम्ही आमच्या गावातले जयश्रीचे मिस्टर का हो? होय. देर यू आर. तेच म्हटलं कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. माय सेल्फ हर्षवर्धन देशमुख, संचालक ऑफ उज्ज्वल बँक. मी संजय. ह्या आय नो व्हेरी वेल. इकडे कुठं? इथं माग माझी साईट चालू आहे. अरे वा, चांगलंय चांगलंय. बर का संजय शेठ, म्हणजे वाईट झालं बरं का तुमच्या बाबतीत पण. माझ्या बाबतीत पण? म्हणजे आमच्या बाबतीत पण असंच झालं. जाऊ दे. तसं बघायला गेलं तर आपण ते समदुःखी. समदुःखी? हा. मला काय कळलं नाही. अहो, ज्या फॅमिलीशी तुम्ही सोयरे केली त्या फॅमिलीतच गडबड आहे सगळी. कसली गडबड? जाऊ दे. बाकी साईड काय म्हणते? वाळू मिळायला प्रॉब्लेम येत असेल ना? अरे यार, चहा घे की. हे असं अर्धवट सांगू नका. जे काय असेल ते क्लिअर सांगा. काय मी काय क्लिअर सांगणार? हा, तुम्ही काय ऐकणार? हा, जे काय असेल ते खरं खरं सांगा. बघा बरं का संजू शेठ, काय म्हणजे आजीची जी बायको आहे का नाही, ती ऍक्च्युअल मध्ये माझी बायको होणार होती. काय? देयर यू आर. बसला का नाही धक्का? मला तुम्ही काय बोलताय काय बी कळ नाही. जरा नीट सांगाल का प्लीज? बघा, लिसन केअरफुली. शीतलच्या घरच्यांनी तिचं स्थळ आमच्यासाठी घेऊन आले. आमच्या घरच्यांनी होकार दिला. आता एकमेकांच्या पसंतीनुसार लग्नाचा कार्यक्रम ठरला, म्हणजे सुपारीचा कार्यक्रम ठरला. तर मॅडम एकदम खुश मजेत बरं का. हे बघा, हे असं, हे असं आमच्या सुपारीचा फोटो. मग काय अचानक कार्यक्रमात आम्हाला म्हणली यो पोरगा आम्हाला पसंत नाही. का? बिकॉज ऑफ अजय दॅट गाय. सगळ्या गावासमोर बापाची इज्जत ठेवली नाही, इतकी पलटी मारली पुरीनं. अहो पण मला काल तर भेटून गेल्या. काय? काल तुम्हाला भेटून गेल्या? कशाबद्दल? तुमच्या कानावर आलंच असेल आमचं आणि त्या जयश्रीचं काय झालं ते. हा, म्हणजे डिटेल मध्ये नाही आलं, असं झालं होतं फ्लाइंग मध्ये. तेच क्लिअर करायला आले होते की अजिंक्य आणि जयश्रीच्यात काय नाही असं सांगत होते. येणारच ती. का? बिकॉज ऑफ अजय दॅट गाय. त्याच्यासाठी आम्हाला लग्नाला नाही म्हटली होती ती. आता पण त्यांनीच पाठवली असणार बघा तिला. अहो तसं नसेल, त्या चांगल्या भावनेने आले होते. बरं, त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं तर घरातली कुठली तरी मोठी व्यक्ती आली असती. हा, ही कशाला आली असती? ही आली कारण तिला घरातल्यांनी किंवा आजींनी पडून पाठवली असणार. शेवटी बाई हो, नवऱ्याच ऐकणार. तो जसं सांगन तसंच ही करणार ना. आता त्यांनीच सांगितलं म्हणून सुपारीच्या कार्यक्रमात मागं फिरत असेल तर तुम्हाला उल्लू बनवणं म्हणजे किती झाडकी पत्ती. उल्लू म्हणजे ते गुंडळणं बरं का. तुम्ही उगाच चुकीचं घेऊ नका. ही म्हणजे फसवल्यासारखंच झालं की. हा, तसंच आहे ते. तुम्ही विश्वास वाटताय म्हणून तुम्हाला सांगतो बरं का. अहो, त्या जयश्रीच्या घरातले लय चालू आहेत. लग्नाचा खर्च नको म्हणून जयश्रीला नाटक करून तुमच्याशी लग्न करायला लावलं आणि त्या आजन शीतलचं लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात लावून दिलं. त्या आजाला वाटलं जयश्रीचं लग्न झालं की ती आणि त्यो लांब होतील म्हणून तिला तुमच्यासोबत लग्न करायला भरीस पाडला असतं. लग्न झालं म्हणजे काही डाऊटच नाही ना, असं त्यांना वाटलं असतं. तेवढं तुम्ही जयश्रीला रंग्यात पकडलं आणि हे सगळं प्रकरण त्यांच्या अंगलट आलं म्हणून हे सगळं चाललं असणार बघा. अहो, त्यांचा प्लॅन असणार हा. म्हणजे एखादी बाई जर पुरुषाशी बोलत असेल तर पुरुषाचं मन कसं हळू होतं, हा, चहात बिस्किट टाकल्यावर कसं सॉफ्ट होतं, तसंच आहे ती. आता तुम्ही सगळं विसरून एवढ्या मोठ्या मनाने तिला घरी घेऊन जाणार. हा, चांगलंच आहे की. काय पुरुषांना काय सगळं चालतं, त्यात वाईट काय? चांगलंच आहे की. दोन्हीकडच्या फॅमिली खुश, तुम्ही खुश, ती खुश, त्यो खुश. सगळं जर का खुश असेल तर काय वाईट आहे? हे बघा, एकतर शीतल तिच्या मार्गातनं हा काटा काढत असेल, नाहीतर आजीची खिळी असेल, किंवा मग जेडीच्या आईचा हा प्लॅन असेल. असं कसं करतील? अहो, लई पोचलेली बाई आहे ती फेडरेशन अध्यक्ष. तिचा नवरा बघितला ना, भोळा आहे हो, काय सुद्धा बोलत नाही. हिचंच तोंड चालू असतं सारखं. होय, आमच्याकडे आल्या होत्या तेव्हा बी त्याच बोलत होत्या. त्यांच्या समोर कोणाच काय चालत नाही.
बरं ते जाऊ द्या. लय टेन्शन घेऊ नका बरं का. आता काय नवीन सुरुवात करा. येतो आम्ही. किती झाले रे? 10 रुपये. 10. ठीक आहे, ह्यांचे चहाचे पण घे. येऊ का शेट? अहो, संजूचा फोन आलाय. ती येणार असेल म्हणून केला असेल ना. अगं मग उचल की कट होईल. अगं बाई बाई. हॅलो, नमस्कार. तुम्ही काय मला येडं समजलं काय? काय झालं? मला काय विचारता काय झालं म्हणून? तुमची ती बच्चे सून येणार आणि आता ती मला अक्कल शिकवणार का? अहो पण बिन काय नाही. तुम्ही जरी मला फसवण्याचा प्रयत्न केला तरी मी फसणार नाही. अहो, आम्ही तुम्हाला कशाला फसू? तुमच्या पुरीचा संसार नीट व्हावा असं तुम्हाला वाटत असतं तर तुमच्यापैकी कुणीतरी मोठी व्यक्ती येऊन माझ्याशी बोलली असती, पण नाही. तुमच्या बच्चे सुनी करवी मला फसवाय बघता होय. एक लक्षात ठेवा, मी एकदा फसलोय पण परत फसणार नाही. तुमची बच्चे सून तिच्या रस्त्यातला काटा काढण्यासाठी तुमची पोरगी माझ्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करती का ह्याच्या मागे अजून दुसऱ्या कुणाचं डोकं आहे ती तुम्हालाच माहिती. काल एक वेळ मला वाटलं विचार करावा, पण शेवटी तुम्ही मला फसवणारच हे कळलंय मला. अहो, असं काही नाही. मी आयुष्यभर एक वेळ बिन लग्नाचा राहायला तयार आहे. अहो, ऐका की, पण ती तुमची लग्नाची बायको आहे ना. तिचा आणि माझा काही संबंध नाही. आणि शेवटचं सांगतोय, परत मला फोन करून त्रास देऊ नका. परत जर मला फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करीन. काय झालंय मम्मी? पुष्पे, काय झालं ग? पुष्पा, अगं पाहुणं काय म्हटलं? हं? अगं पाहुणं काय म्हटलं? अगं काय म्हणले ते तरी सांग. काय म्हणते ते हिला विचारा, हिला माहिती आहे.